तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आलोय, ज्या ठिकाणी सिल्लोड तालुक्यात अनेक भागात रात्री मुसळधार पाऊस झाला। घाटनांदरा परिसरात ढगफुटीचा दृश्य पाऊस झाला आणि या गावांचा संपर्क आता तुटला। सकाळ भागातील काही घरात वस्तीत पाणी शिरलं। चांदनेर पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। आज सकाळपासून पुन्हा पाऊस असल्याने दैनंदिन जीवनही विस्कळीत झालंय। सिल्लोडची परिस्थिती जी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। पावसामुळे पुरती दाण उडाली। मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आणि त्यातच छत्रपती संभाजीनगरातील अनेक तालुक्यांनाही याचा फटका बसलेला आहे। पावसाची या पाण्याच्या प्रवाहाची भीषण दृश्य बघतोय, जी अगदी धडकी भरवण्यासाठी पुरेशी आहे। कोणी जर या पाण्यात चुकूनही गेला तर त्याची काय अवस्था होऊ शकते याचा विचार करणंही अवघड आहे। दरम्यान याच पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे। अगदी कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, सगळंच पीक पाण्याखाली गेलंय। प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।